पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचा शेकडो खारघरवासियांनी लाभ घेतला। भाजपाचे खारघर शहर सरचिटणीस प्राध्यापक दीपक शिंदे तसेच भाजपाचे खारघर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नेरूळ नवी मुंबई येथील शुश्रूषा हार्ट केअर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच पनवेल येथील लक्ष्मी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मी माझे सहकारी दीपक शिंदे सर, ज्ञानेश्वर खरपुरियाजी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की या खारघर वासियांसाठी त्यांनी आरोग्यमय अशा पद्धतीच्या रविवारला या ठिकाणी इथे एक कार्यक्रम आयोजित केलाय की ज्या माध्यमातून या सर्व लोकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करता येईल। मग नामवंत अशा पद्धतीच्या संस्था या ठिकाणी त्यांनी बोलवलेल्या आहेत आणि त्याला माझ्या वाढदिवसाचं जोड दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। वाढदिवसाला सेलिब्रेशन न करता आपण लोकांपर्यंत जाणं, सरकारच्या योजना पोहोचवणं यासाठी कम्युनिकेशन करावं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सुचवलं त्याचं अनुकरण करण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय आणि त्यामुळे माझ्या वाढदिवसाला त्या दिवशी मला जाता येणं शक्य नव्हतं। रविवार लोकांना सोयीचा आज आहे आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। 5 ऑगस्ट हा आपला पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण संपूर्ण पनवेल परिसरामध्ये समाजोपयोगी कार्यक्रम राबवून त्यांचा वाढदिवस हा साजरा केला जातो। सन्माननीय आमदार साहेब नेहमीच म्हणतात की कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन न करता एक कम्युनिकेशन करा, लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची काहीतरी सामाजिक कार्य करा आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्या खारघर शहरामध्ये विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम चालू आहेत। आज आपण रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या ठिकाणी आपले जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आपल्या खारघर शहर मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर खरपुरियाजी आणि कोकण रहिवासी संघाचे अध्यक्ष आणि खारघर शहराचे सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या वतीनं आज या ठिकाणी हेल्थ कॅम्प ठेवला गेला। आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध असे सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशन, मोफत चष्मे वाटप याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। त्याच्या व्यतिरिक्त शुश्रूषा हार्ट केअर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल याच्या वतीनं हृदय तपासणी आणि त्याच्यामध्ये ECG असेल, 2D इको असेल, EMT असेल अशा प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जात आहेत आणि अनेक खारघरवासियांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आमदार साहेबांना त्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी सर्व खारघरवासियांचं, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विशेषतः सन्माननीय ज्ञानेश्वर खरपुरियाजी यांचा मी आभार व्यक्त करेन की त्यांनी असे कार्यक्रम इथे राबवले। धन्यवाद। पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा जन्मदिवस दिनांक 5 ऑगस्टला होता। 5 ऑगस्टला हा कार्यक्रम 5 ऑगस्टपासून आजपर्यंत खारघरला विविध मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेले होते। आमदार साहेबांनी आवाहन केलं होतं की लोकांच्या गरजा बघून, गरजेपोटी जे काही वस्तू आहे किंवा कार्यक्रम आहे असे कार्यक्रम घ्यावे। त्याच्याच अनुषंगाने जागृत फाउंडेशनच्या वतीने व कोकण रहिवासी संघाचे अध्यक्ष माननीय दीपक शिंदेच्या वतीने आज रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इथे नेत्र तपासणी व हृदयरोग तपासणी याचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। लक्ष्मी आय हॉस्पिटल पनवेलच्या वतीने नेत्र तपासणी व तसेच चष्म्याचा फ्री बिना कॉस्ट घेता त्याचं वाटप करण्यात आलं। हृदयरोग तपासणी शुश्रूषा हॉस्पिटल नेरूळ यांच्या वतीने
ECG व इको अशी तपासण्या फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आल्या. पनवेलच्या खारघरच्या बऱ्याच लोकांनी इथं प्रतिसाद दिला व त्याचा लाभ घेतला. माननीय प्रसन्नदादा आमदार साहेब स्वतः इथं आले होते. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व सगळ्या रहिवाशांचे आभार मानले. पनवेलचे आमचे उत्तर रायगडचे अध्यक्ष माननीय अविनाशजी कोळी हे पण उपस्थित होते. त्यांनी स्वतः आपली नेत्र तपासणी करून त्याचा लाभ घेतला व सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. खारघरचे मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, सरचिटणीस, कार्यकर्ते, महिला मोर्चाच्या अध्यक्षा, खारघरच्या बरेच कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांनी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. बरेच कार्यकर्ते उभे होते. तसेच मी जागृत फाउंडेशनच्या वतीने दीपक शिंदे साहेबांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम जनतेसाठी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला व त्याला सक्सेस करण्याकरता खूप मेहनत घेतली. परत मी सर्व आमदार साहेबांचे त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त व इथं उपस्थित राहण्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो व सगळ्या इथं नागरिकांनी ज्यांनी याचा कार्यक्रमाचा खूप उत्स्फूर्तपणे लाभ घेतला त्यांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार. प्रथम आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि आपले आज 9 ऑगस्ट रोजी आपले जे उपाध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर खरपुरियाजी आणि सरचिटणीस दीपक शिंदे सर यांनी सत्कार्य आणि सत्कर्म असे जे दादांनी सांगितलं आहे की सेलिब्रेशन करता आपण कम्युनिकेशन करायचं आहे, लोकांसाठी सत्कार्य करायचं आहे. अशा माध्यमातून त्यांनी आज नेत्र तपासणी, मोफत नेत्र तपासणी व हृदयरोग तपासणी त्यांनी ठेवली आहे. तसेच मोतीबिंदूंचे ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी अल्पदरामध्ये ऑपरेशन असा त्यांनी शिबिर राबवलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याला मिळाला आहे. आणि लोक जे येत आहेत ते आनंदाने इथे त्याचा लाभ घेत आहेत आणि त्यांना सुद्धा आणि आमदार साहेबांना सुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद देत आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते की असं एक चांगलं कार्य त्यांनी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज शिबिर आयोजित करून केले आहे. असेच त्यांनी पुढेही कार्य करावे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.